चालू घडामोडी 29 मार्च 2026. प्रश्न क्रमांक पहिला. वन उत्पादनांसाठी प्रमाणपत्र प्राप्त करणारे पहिले राज्य कोणते? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्य. प्रश्न 2. 2023 मध्ये कोणत्या देशामध्ये 24,700 माता मृत्यूंची नोंद झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशामध्ये. प्रश्न 3. आंतरराष्ट्रीय महिला संगीत दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 28 मार्चला. प्रश्न 4 पाहूया. कोणत्या राज्याच्या पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक अभेद्य ऍप्लिकेशन सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे हरियाणा राज्याच्या पोलिसांनी. प्रश्न 5. कोणत्या देशाने 4 महिन्यांसाठी पेट्रोल निर्यातीवर बंदी घातली आहे? तर त्याचं उत्तर आहे रशिया देशाने. प्रश्न 6. पंतप्रधान मोदींनी आशियातील सर्वात मोठ्या विमानतळाचे उद्घाटन कोठे केले आहे? तर त्याचं उत्तर आहे जेवर इथे. प्रश्न 7 पाहूया. कोणत्या देशाने लहान मुलांसाठी स्क्रीन टाइम बाबत कडक मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे? तर त्याचं उत्तर आहे युकेने, युनायटेड किंगडमने. प्रश्न 8. होर्मुझ समुद्रधुनीतील नौवहन सुरक्षित करण्यासाठी किती देशांनी एक जागतिक आघाडी स्थापन केली आहे? तर त्याचं उत्तर आहे 22 देशांनी. प्रश्न 9. कोणत्या देशाने ताशी 275 किमी वेगाची मालवाहू बुलेट ट्रेन सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे जपान देशाने. प्रश्न 10 पाहूया. दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात IFFD 2026 मध्ये जीवन गौरव पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित केले? तर त्याचं उत्तर आहे नंदमुरी बालकृष्ण यांना. प्रश्न 11. आंध्र प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे अमरावती. प्रश्न 12. 2026 मध्ये इराणच्या नवीन सुरक्षा परिषद प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे मोहम्मद बागेर झोलगाद्र यांची. प्रश्न 13 पाहूया. ज्याने नुकतीच निवृत्ती जाहीर केली तो गुरजंत सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे हॉकी खेळाशी. प्रश्न 14. कोणत्या लेखकाला 35व्या सरस्वती सन्मान 2025 ने सन्मानित केले जाईल? तर त्याचं उत्तर आहे राजकुमार मुखोपाध्याय यांना. प्रश्न 15. हरियाणा राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे नायब सिंग सैनी. प्रश्न 16 पाहूया. विद्यार्थ्यांनी इंटरनेटच्या व्यसनापासून संरक्षण मिळावे यासाठी कोणत्या राज्य सरकारने एक नवीन डिजिटल धोरण लागू केले? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्याने. प्रश्न 17. भारतातील कोणत्या शहरात देशातील पहिले गॅस वेंडिंग मशीन LPG ATM सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे गुरुग्राम इथे. प्रश्न 18. नारळ उत्पादनात जगातील पहिल्या क्रमांकाचा देश कोणता बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 19 पाहूया. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये कोणती संस्था अव्वल भारतीय विद्यापीठ म्हणून गणली गेली? तर त्याचं उत्तर आहे IIT दिल्ली ही. प्रश्न 20. कर्नाटक राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे थावरचंद गेहलोत हे. प्रश्न 21. 2026 इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL चे कितवे संस्करण सुरू झालेले आहे? तर त्याचं उत्तर आहे 19वे. यातील पहिली मॅच ही RCB व सनरायझर हैदराबादची होती. तर यामध्ये विजेता संघ कोणता झालेला आहे? तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. असेच व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.